Good morning. Good morning. Please sit down. Thanks. नाव न सांगता परिचय द्या आपला. मी प्रॉपर साताराचा आहे. बरं. माझं शिक्षण MA हिस्ट्री विषयामध्ये झालेलं आहे. हो. आणि मी पूर्वी 9.5 वर्षे भारतीय रेल्वेमध्ये सातारा इथे अनाउन्सर म्हणून कार्यरत होतो. आणि मागच्या 1.5 वर्षापूर्वी मी माझं आंध्र बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आणि तर मी सध्या सातारा ब्रांच मध्ये आंध्र बँकेत कार्यरत आहात. बँकेमध्ये मग ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून आपण जॉईन आहात. येस. बरं. काय काम असतं बँकेमध्ये? बँकेमध्ये माझं प्रमुख रोल रिकव्हरी संदर्भात आहे. बरं. रिकव्हरीचं फॉलोअप घ्यायचं फोनवर पण आणि गरज पडेल तेव्हा मग फिजिकली पण पिऊन आणि मी त्या कस्टमर पर्यंत पोहोचतो. आणि त्या व्यतिरिक्त मग इतर म्हणजे कार्यामध्ये मग आमचे थर्ड पार्टी प्रोडक्ट्स जे आहेत बँकेचे त्याची ग्राहकांना माहिती देणं. मी प्रॉपर साताराचं असल्यामुळे तिथले जे काही माझ्या संबंधातले ग्राहक आहेत ते बँकेशी जोडणं अशी मग इतर रोल आहेत. बरं. सध्या बँकांची काय स्थिती आहे? चांगली आहे स्थिती आर्थिक दृष्ट्या? हा, म्हणजे सध्या ज्या नॅशनलाइज बँक आहे तर त्या NPA चा प्रॉब्लेम फेस करतायत थकीत कर्जांचा. पण आता म्हणजे आता बऱ्यापैकी रिकव्हरी स्टेज मध्ये आहे. मधल्या 3-4 वर्षापूर्वी हा प्रॉब्लेम खूप मोठा होता. आता त्याच्यातून रिकव्हर व्हायला बँकांनी सुरुवात केलेली आहे. बरं. मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं रिझर्व्ह बँकेकडून काही पैसे घेतले असं वगैरे काही चर्चा सुरू होती. आपण बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहात, त्यातलं काय तथ्य आहे, फॅक्ट सांगता येतील? म्हणजे मला जो माहिती आहे तो मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर जो RBI कडे रिझर्व्ह जो फंड असतो तर तो फंड गव्हर्नमेंटचं मत होतं की तो फंड अतिरिक्त आहे आणि तो फंड त्यातला बँक RBI ने सरकारकडे वर्ग केला पाहिजे. आणि या संदर्भात मग एक कमिटी नेमली गेली. मी सर थोडं नाव शुअर नाहीये कमिटी. मग त्या कमिटीने मग सजेशन दिलं की यातला काही फंड जो RBI ने सरकारकडे वर्ग करायला पाहिजे. आणि त्यानुसार मग तो आता RBI काही टप्प्यांमध्ये सरकारला तो फंड देणार आहे. RBI कडे जो रिझर्व्ह असतो फंड तो कशाच्या उद्दिष्टासाठी असतो? सर तो RBI कडे जो फंड असतो तो वेगवेगळ्या म्हणजे काही म्हणजे चलन विषयक बाबी म्हणजे काही परकीय चलन साठा किंवा याच्यात काही अचानक कमतरता आली किंवा तो मेंटेन करणं या संदर्भात असतो. अच्छा. नॅशनलाइज बँकांची स्थिती सध्या चांगली आहे. चांगली म्हणण्यापेक्षा सर मी असं म्हणेन की आता रिकव्हर व्हायला सुरुवात झाली. जो NPA चा थकीत काय येऊ इच्छिता? तो जॉब चांगला आहे, शहराच्या ठिकाणी तुम्हाला राहायचंय, तुम्ही सेट पण झालात बऱ्यापैकी बँकिंग मध्ये, क्लास 2 ची ऑलरेडी पोस्ट आहे. इकडे जॉब थोडासा चॅलेंजिंग असेल. समजा तुम्हाला ग्रामविकास मिळालं, व्हिडिओ झाला, पंचायत समितीचं काम असेल, ग्रामीण भागात व्हिजिट पण करावे लागतील, तर तुम्हाला कन्व्हिनियंट असेल ते? हो सर. एकतर सर म्हणजे मी जेव्हा मला स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली माझ्या मित्राकडून तो सिलेक्ट झाल्यानंतर, तेव्हापासून मी स्वप्न हेच पाहिलं होतं की MPSC किंवा UPSCतून प्रशासनात येऊन काम करायचं हे स्वप्न होतं. आणि मग ते आणि दुसरं सर माझ्या बाजूने हा पण मुद्दा आहे की बँकिंग सेक्टरमध्ये माझे ब्लाइंड सहकारी आधीपासून आहेत, काम करत आहेत, पण प्रशासनामध्ये अजून पूर्णांध व्यक्ती फारसे कोण पोहोचलं नाही. तर मला त्या क्षेत्रात जाऊन काम करायची इच्छा आहे. नाही, आहेत आपल्या सारखे बांधव अनेक प्रशासनामध्ये आहेत आणि खूप चांगलं काम पण करत आहेत. मी तुमचा दृष्टिकोन जाणून घेऊ इच्छित होतो. बरं, तुमचं शिक्षण कुठे झालंय?
माझं पदवीचं पदवीचं शिक्षण इथं पुणे नवरोजी वाडी आहे इथे BA झालंय माझं. बर. आणि पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठामध्ये सातारामध्ये झालं. सातारा आणि विद्यापीठ साताऱ्याला आहे की कोल्हापूरला आहे? कोल्हापूरला आहे. कोल्हापूरला आहे. हम्म. तर ते जे नाव देण्यात आलेलं आहे शिवाजी विद्यापीठ, हम्म. ते कधी देण्यात आलं हे माहिती का तुम्हाला? नाही सॉरी सांगताय. बरं, कुणाचं नेमकं नाव आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे की ताराराणी यांना एक शिवाजी पुत्र होता त्यांचा आहे, ते माहिती आहे? नाही सर ते पण नाही माहिती. कोल्हापूरमध्ये आपण सातारा कोल्हापूर भागामध्ये राहिलेले आहात. मला साताऱ्याची सामाजिक वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला? सातारा जिल्हा म्हणजे बरं, सातारा जिल्ह्यातून राजकीय व्यक्तिमत्व जे घडलेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगता येईल? हा सर सांगा. सातारामध्ये यशवंतराव चव्हाण, माननीय यशवंतराव चव्हाण सर हे जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, तर ते साताऱ्याचे होते. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते आधी त्याच्या आधी 42 जे सातारमध्ये पत्री सरकार किंवा प्रति सरकार हे आंदोलन चाललं, तर त्यामध्ये पण त्यांची महत्वाची भूमिका होती. आणि मग त्यानंतर पुन्हा इथं महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद आणि त्यानंतर केंद्रामध्ये मग संरक्षण मंत्री, अर्थमंत्री अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांचं एक पुस्तक आहे, नाव सांगता येईल का? त्यांचं आत्मचरित्र कृष्णा काठ म्हणून आहे. बरं. पत्री सरकारचा उल्लेख केला आपण, त्याचे प्रमुख कोण होते? प्रमुख सर त्यांचे क्रांतिसिंह नाना पाटील. ते पण तिथलेच होते का साताऱ्याचे? प्रॉपर सर म्हणजे एक्झॅक्ट गाव वगैरे माहित नाही, पण प्रॉपर मग तेव्हा सातारा आणि सांगली असं एकत्र होतं. प्रॉपर सांगली. साताऱ्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांपैकी फार मोठा प्रोजेक्ट तिथे आहे जलविद्युतचा, सांगता येईल? हा सर, जलविद्युत साठी सर कोयना धरण हे महत्वाचं जे धरण आहे तिथं. काय वैशिष्ट्य आहे कोयनाची? म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जलविद्युत साठीचा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे तो. तिथं लेक टॅपिंग प्रकारामध्ये तो प्रकल्प हे करून तिथं जलविद्युत निर्मिती केली जाते. बरं, या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याच्या जलसिंचनात काही बदल झालाय किंवा काही मदत झाली आहे? हो झालेली आहे. कशी? कॅनल वगैरे बनवले आहेत की जलसाठा वाढलाय, सांगता येईल फॅक्ट? बर. प्रशासनामध्ये तुम्हाला यायचंय, प्रोबेशनरी ऑफिसर आहात, छंद वगैरे काय आहेत तुमचे? प्रमुख छंद सर क्रिकेट विषयी जास्त इंटरेस्ट आहे. अच्छा. क्रिकेट मॅचेस भरपूर ऐकणं आणि त्यातिरिक्त जे मग काही माझ्या आमच्या संदर्भात रेकॉर्डिंग पुस्तकं वगैरे जर अवेलेबल झाली तर ती पण मी ऐकतो. अच्छा. कॉमेंट्री ऐकायला आवडते? हा, कॉमेंट्री ऐकायला आवडते. कुठल्या भाषेतली कॉमेंट्री ऐकायला? हिंदी, इंग्लिश, मराठी? दोन्ही तीन. मराठी पण. एखाद्या व्यक्तीचं नाव सांगता येईल ज्यांना चांगली कॉमेंट्री करता येते? म्हणजे टोनी ग्रेक हे जे होते इंग्लंडचे खेळाडू, तर त्यांचे समालोचनाला आवडायचं. आणि आताच्या याच्यामध्ये भारताच्या दृष्टीने आकाश चोप्रा त्यांचं आवडतं. ठीक आहे. आणि तुम्ही रेल्वेला कार्यरत असताना अनाउन्समेंट पण करायचे, त्या गाड्यांच्या अनाउन्समेंट ज्या केल्या जायच्या ते रेकॉर्ड असतं की वेळोवेळी करावं लागतं? म्हणजे तिथे रेकॉर्डेड सिस्टीम मध्ये पण अनाउन्समेंट चालते, पण मला म्हणजे माझं सॉफ्टवेअर जे आहे बोलणार जे सॉफ्टवेअर असतं कम्प्युटरसाठीचं, तर ते तिथे सिस्टीम मध्ये इन्स्टॉल नव्हतं, त्यामुळे मला म्हणजे मी मॅन्युअली करायचं. ओके, छान. आता हा तुमचा जो छंद आहे, प्रशासनात आल्यावर तुम्ही कसं याला जोपासणार? याचा काही उपयोग होणार प्रशासकीय पदासाठी? म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत सर की क्रिकेटचं मला सतत म्हणजे ते जी आकडेवारी आणि हे आहे, तर त्याच्या
फायदा माझ्या म्हणजे जे एकूण कॅल्क्युलेशन गणिताचे वगैरे असतात त्याच्यात खूप फायदा, मला इंटरेस्ट त्यात येणं हा झालाय ना, हा तो मला खूप प्रशासनातही होईल, लँग्वेज इम्प्रूव्ह होणं हा पण, आणि बाकी मग जी प्रेरणा मिळते म्हणजे त्यातल्या खेळाडूंची ती पण सतत आपल्याला मोटिवेट करते असं मला वाटतं. छान. तुम्ही एम.ए. हिस्ट्री केलं, त्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये गेलात, त्यानंतर पुन्हा तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये गेलात आणि आता तुम्हाला परत महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये यायचंय. मला असं वाटतं तुमचं असं फिक्स नाहीये कुठं काय जायचं, असं वाटत नाही तुम्हाला? नाही सर, फिक्स पहिल्यापासून म्हणजे मी गेले 8 ते 9 वर्ष UPSC आणि MPSC या परीक्षांचाच अभ्यास करत होतो. पण जेव्हा मी सुरुवात केली तर तेव्हा प्रशासनाच्या पॉलिसी म्हणजे ब्लाइंडना कितपत संधी मिळते हे थोडं क्लिअर नव्हतं. त्यामुळे म्हणजे माझ्या घरच्यांचं असं मत होतं की आधी एक काहीतरी सिक्युअर जॉब म्हणजे जर मिळतोय तर तो घेणं गरजेचं आहे. ब्लाइंड व्यक्तींना ऍक्सेस मिळावा, अवेलेबल व्हाव्यात वस्तू किंवा सर्व्हिसेस, आणि ते अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटावे म्हणून गव्हर्नमेंट सध्या काही करते. गव्हर्नमेंटचे कोणते असे इनिशिएटिव्ह आहेत की जे ब्लाइंड पीपल साठी फेवर करतात? मी हे सांगू शकेन की म्हणजे आता मी प्रशासनामध्ये शासन आता काय करते, जे जे कर्मचारी आहेत ऑनलाईन, तर त्यांना ऍक्सेसिबल ज्या गोष्टी आहेत तर ते स्वतः आता म्हणजे आम्हाला शासन विचारते की कोणत्या तुम्हाला अशा गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? तर एक तर सर जो कम्प्युटर आहे, कम्प्युटर जे एक टॉकिंग सॉफ्टवेअर असतं, तर ते टॉकिंग सॉफ्टवेअर ची लायसन कॉपी मग गरजेची असते म्हणजे आम्हाला काम करण्यासाठी कम्प्युटरवरती. तर ती मग शासनाकडून पुरवली जाते, लॅपटॉप पुरवला जातो किंवा मोबाईल सुद्धा, टॉकिंग मोबाईल जे आहे तर ते पण आता अवेलेबल केले जातात. या व्यतिरिक्त असं पण बघायला मिळतं की भारतामध्ये सगळ्यात म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर एक्सप्लॉयटेशन हे डिफरंटली एबल पीपलचं मोठ्या प्रमाणावर एक्सप्लॉयटेशन केलं जातं. मग हे एक्सप्लॉयटेशन टाळण्यासाठी तुम्ही प्रशासनात आल्यानंतर काय करा? मला असं वाटतं की म्हणजे काय झालं की सध्या आमच्यासाठी काही मर्यादित क्षेत्रांमध्येच म्हणजे आम्ही म्हणजे आता स्कोप आहे किंवा ऑप्शन आहे. म्हणजे आता प्रामुख्याने सरकारी नोकऱ्या ज्या आहेत म्हणजे 3% आरक्षण आहे तर तेच फक्त अवेलेबल होते. मग आणि मग ते सगळ्यांनाच त्या नोकऱ्या नाही मिळू शकत ना. मग प्रशासकीय अधिकारी म्हणून मला असं वाटतं की जर खाजगी क्षेत्र आहे तर तिथे पण किंवा विविध शासनातली पण काही अजून क्षेत्र ओपन होऊ शकतात आमच्यासाठी. तर त्या संदर्भात त्या संबंधित व्यक्तींशी बोलून त्यांना आमच्या काय क्षमता आहेत आणि कुठे म्हणजे आमच्या क्षमतांचा चांगला उपयोग होऊ शकतो आणि आम्हाला संधी दिली जाऊ शकते याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं, याच्या संदर्भात जर काम केलं तर अंध व्यक्तींचं किंवा अपंग व्यक्तींचं पुनर्वसन चांगलं होऊ शकतं आणि मग त्यांचं एक्सप्लॉयटेशन कमी होईल. असं बघायला भेटतं रिसेंट घडामोडींच्या माध्यमातून की भारतीय इतिहासाची सध्या खूप मोठ्या प्रमाणात मोडतोड केली जाते. एक हिस्ट्रीचा विद्यार्थी म्हणून तुम्ही याच्याकडे कसं कोणत्या याने विचार करता या गोष्टीचा की मोडतोड होतीये का, होत असेल तर कशा पद्धतीने होती आणि ती टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सर म्हणजे हिस्ट्रीचे विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की काय होतं की एका बाजूला जसं होतं की आधी ब्रिटिश साम्राज्यवादी दृष्टिकोन होता किंवा त्यांच्या इतिहासकारांचा की ब्रिटिशांमुळेच भारतात काही जी प्रगती झाली ते झाली किंवा आधुनिकरण आले ते आले, ही एक टोक आहे. दुसऱ्या बाजूला तर जे राष्ट्रवादी टोक आहे ते मग असं मांडणी करतात की मग जे काही झाले ते भारतातच पहिल्यांदा सुरुवात झाली सगळ्या गोष्टींची. तर राष्ट्रवादी होते ते राष्ट्रवादी वेदांवर आधारित होते, तो वेद विषमतेवर आधारित होते. ब्रिटिशांनी विषमता नष्ट करायचा प्रयत्न केला आणि तसा इतिहास मांडला. विषमता योग्य आहे की अयोग्य आहे? नाही सर, विषमता अयोग्यच आहे. म्हणजे मला तेच म्हणायचं की दोन्ही पण टोक म्हणजे इतिहासाचं विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की काही म्हणजे भारतातून पण काही चांगल्या गोष्टी म्हणजे ज्यांची सुरुवात झाली त्या पुढे आणण्याबद्दल वाद नाही, पण सगळ्याच गोष्टी भारतातून झाल्यात असंही नाही. कारण की दृष्टिकोन नाही पाहिजे, समतोल ज्या चांगल्या गोष्टी
आहेत भारतातल्या त्या पण मान्य केल्या पाहिजे, पण ज्या ब्रिटिशांकडून ओके. भारतात चांगल्या गोष्टी मिळाल्या. प्रायमरी सेक्टर लेंडिंग काय इश्यू आहे, काय मुद्दा आहे? हेच अग्रक्रम कर्ज पुरवठा, अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा देणं, 40% बँकांनी कर्ज पुरवठा अग्रक्रम क्षेत्राला करणं कोणते आवश्यक क्षेत्र आहे? प्रामुख्याने सर शेती हे एक क्षेत्र आहे. त्या व्यतिरिक्त मग शिक्षण, लघु उद्योग हे प्रामुख्याने किंवा खाजगी एकीकडे सरकार शिक्षण क्षेत्रातून माघार घेत आहे हळूहळू, आणि दुसरीकडे प्रायमरी सेक्टर लेंडिंग साठी बँकांना डायरेक्शन देते. मग ही अशी वाटत नाही तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी की एकीकडे शिक्षणातून बॅकआउट होत आहे आणि दुसरीकडे शिक्षणाला कर्ज पुरवठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात? हो सर, म्हणजे मला असं वाटतं की ते शिक्षण आणि आरोग्य ही दोन उलट खूप महत्वाची क्षेत्र आहेत. उलट सरकारी जीडीपी म्हणजे खूप कमी वाटा सध्या खर्च होतोय याच्याकडं. कारण मानवी संसाधन हे खूप महत्वाचं संसाधन आहे आपल्या देशाच्या विकासामध्ये. त्यामुळे मग उलट खर्च करायला पाहिजे जास्त, आणि सरकारने माघार नाही घ्यायला पाहिजे शिक्षण क्षेत्रात. इंडियन रेल्वेच्या प्रायव्हेटायझेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की म्हणजे पूर्ण प्रायव्हेटायझेशन विरोध आहे माझ्या मते. मला वाटतं की काही जे गोष्टी आहेत, म्हणजे नॉन कोर गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या त्या प्रायव्हेट क्षेत्रातून रेल्वेने सर्व्हिस त्या घ्यायला पाहिजेत. आणि महत्वाचे मात्र म्हणजे बाबी तर सरकारी नियंत्रण किंवा याच्यातच असल्या पाहिजेत, सरकारी नियंत्रणाने. एखाद्या खेळाडूचं प्रतिमा आणि एखाद्या कॉमेंटेटरचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य यातलं तुम्ही कशाला जास्त महत्व द्या? प्रश्न कळला माझा? हो सर, म्हणजे कॉमेंटेटरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पण म्हणजे जरी खेळाडूची प्रतिमा महत्वाची आहे, पण जर प्रत्येकाला टीका करण्याचं, अनालिसिस करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्या अनालिसिस करायच्या नादात जर कॉमेंटेटर त्याच्यावर पर्सनली टीका करत असेल तर मग ती कितपत योग्य? पर्सनली मात्र म्हणजे खेळाडू तर लोकांशी बोलत नाही, लोकांशी बोलतो कोण? कॉमेंटेटर. कॉमेंटेटर जर एखाद्या खेळाडू बद्दल जर नकारात्मक बोलत असेल तर मग ते कितपत योग्य? त्याचं प्रतिमा मलिन होत नाही का त्या खेळाडूची त्या माध्यमातून? हो सर, म्हणजे फक्त त्या खेळाडूच्या खेळाबद्दल तर काय सुधारणा हवेत किंवा याबद्दल किंवा कुठे कमी पडले ते त्या बाबतीत रिसेंट असा एक भारतात मोठा इश्यू झाला, ते माहितीये? एक खेळाडू आणि एक कॉमेंटेटर याच्यामध्ये हा इश्यू झाला, ते माहितीये कोण? नाही सर, म्हणजे याच्यातून बातमी सर. आपल्याला पूर्णपणे दिसत नाही की थोडंफार दिसतं, काय नेमकी? नाही, पूर्णपणे दिसत नाही. अच्छा, बरं. मग तुम्हाला असं वाटतं की समजा आता तुम्ही प्राधान्यक्रम काय दिलाय प्रधानतः? डेप्युटी कलेक्टर. डीसी जर तुम्ही झाला तर डीसी डेप्युटी कलेक्टरची जी पोस्ट आहे ही अत्यंत जबाबदारीची पोस्ट आहे, ज्यामध्ये विविध पदांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं आहे, पुनर्वसन आहे, विविध अशा अत्यंत महत्वाच्या डिपार्टमेंटला तुम्हाला दिलं जाईल. तुमच्या समोर जी फाईल येईल त्याची टिप्पणी कदाचित ब्रेलचा वापर केला जाईल किंवा इतरांनी सांगितलं त्यावरच तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही 100% न्याय देऊ शकाल त्या पदाला? येस सर. म्हणजे काय की आता हे फाईल रिडिंगच्या बाबतीत आता आमच्या बाबतीतलं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. इवो म्हणून एक सॉफ्टवेअर आहे आणि केंद्र आहे की ज्याच्यावर कुठलाही टाईप फॉर्म त्याच्यावर ठेवलं तर तो पूर्ण वाचून दाखवतो. मराठी जरी असेल तरी, इंग्लिशचं तर आधीपासूनच आहे पण मराठीचं पण आता डेव्हलप झालेलं आहे. तर त्याच्या माध्यमातून मी सगळं फाईल वाचेन. थोडं सामान असं होईल की सामान्य व्यक्तीपेक्षा थोडा वेळ जास्त लागेल, पण मग तो वेळ घेऊन मी माझी काम करण्याची तयारी आहे. ओके, ऑल द बेस्ट.